अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या 24 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. अप्पी रडतच स्वतःशी म्हणत असते की अर्जुन, अरे एखाद्याला माफ करायला सुद्धा खूप मोठं मन लागतं. मला माहिती आहे सरकारांच्या हातून खूप मोठी चूक घडली आहे, मात्र त्यांनी त्या चुकीची शिक्षासुद्धा भोगली आहे. सुजय भाऊजींनी त्यांना 4 महिने डांबून ठेवलं होतं, त्यांचा छळ केला होता आणि त्यानंतरसुद्धा मनी मावशींनी अनेक महिने त्यांचा छळ केला आहे. सरकार आता बदलले आहेत, मग आपणही त्यांना माफ करायला नको का? तर दुसरीकडे अर्जुन देखील स्वतःशीच म्हणत असतो की अप्पे, माझा अजूनही विश्वास बसत नाही की तू त्या सरकारांची बाजू घेतली आहे. आई माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे हे माहिती आहे तुला, मग तरीसुद्धा तू अशी का ग वागली? तर दुसरीकडे अप्पी म्हणत असते की अर्जुन, निदान तू आपल्या बाळाचा तरी विचार करायचा. तू असा डोक्यात राग घालून घ्यायला नको होता. मला तुझ्या रागाचीच भीती वाटते आणि म्हणूनच मी तुला हे काही सांगितलं नाही, तुझ्याच काळजीपोटी. मात्र अर्जुन म्हणत असतो की कशाची काळजी अप्पे? तुझी काळजीसुद्धा तुझ्या तत्वांसारखीच खोटी आहे. मला कधीच वाटलं नव्हतं की तू त्या सरकारांची बाजू घेशील. तुला माझ्यापेक्षा ते अधिक जवळचे वाटतील. तर अप्पी रडतच म्हणत असते की अर्जुन, माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे कधी कळणार आहे तुला? तर दुसरीकडे अर्जुन मात्र झोपी जातो, तर अप्पी रात्रभर तशीच रडत जागी राहते. त्यानंतर दुसरीकडे सुजय गालाला हात लावून बसलेला असतो आणि तो पिहूला म्हणत असतो की पिहू, आई होती म्हणून मी गप्प बसलो. जर सरकारांनी माझ्या कानाखाली मारली असती ना, तर मी उलट त्यांच्याही कानाखाली मारली असती. आणि त्यावर पिहू म्हणते की जाऊ दे रे सुजय, कशाला एवढा विचार करतोय? आपल्याला जे हवं होतं ते झालं ना. आणि त्यावर सुजय हसतच म्हणतो की जे हवं होतं ते नाही, तर त्यापेक्षा खूप काही झालं. मला खरंच वाटलं नव्हतं की तो अर्जा अप्पीवर एवढं चिडेल. आणि त्यावेळी पिऊ म्हणते की अरे, भाऊजींची आई म्हणजे त्यांची दुखरी नस आहे आणि अप्पीने नेमकी तीच नस पकडली. तिने ही गोष्ट भाऊजींपासून लपवून ठेवली आणि म्हणूनच ते तिच्यावर एवढे चिडलेत. तर सुजा हसतच म्हणत असतो, पण जे घडलं ते बरंच झालं, पण मला एक कळत नाही आहे, ती अप्पी तिच्या पोराला घेऊन इथे का थांबली आहे? तिचा नवरा आणि तिचा सासरा हे घर सोडून गेले ना, मग तिने सुद्धा जायला हवं होतं. त्यावर पिऊ म्हणते की अरे, ती तर घर सांभाळणारी सून आहे ना, मग ती हे घर सोडून कशी जाईल? त्यावर सुजा म्हणतो, पण काही करून तिला आणि तिच्या पोराला या घराबाहेर काढावंच लागेल. तर पिऊ त्याला सांगते की त्याची काही गरज नाही आहे, ते दोघेजण आपोआपच या घराबाहेर जातील. त्यावर सुजा विचारतो कसं? तर पिऊ हसतच म्हणते की अर्जुन भाऊजी आणि काका तर आता काही या घरात परत येणार नाहीत, त्यामुळे अप्पीला नाईलाजाने हे घर सोडावंच लागेल. पण तू एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे आरडाओरडा करू नको. आपल्याला जे काही साध्य करायचं आहे ना, ते आपण शांतपणे साध्य करू, अगदी काल केलं त्याप्रमाणे. आणि त्यावर सुजा देखील हसतच हो म्हणतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुनला जेव्हा जाग येते, तेव्हा तो अप्पीलाच आवाज देत असतो आणि त्याचा आवाज ऐकून कदम आतमध्ये येतात. ते अर्जाला विचारतात की काय झालं? आणि तेव्हा अर्जाला काल रात्री घडलेला प्रकार आठवतो आणि तो नाराज होऊन आजूबाजूला बघू लागतो. तर कदम त्याला विचारत असतात की तुला झोपायचं असेल तर मी बाहेर पोतं टाकतो. मात्र अर्जुन म्हणतो की नाही, मी आता आवरून घेतो. तर दुसरीकडे अप्पीने अर्जुनची वर्दी काढलेली असते आणि तितक्यात सरकार त्या ठिकाणी येत तिला विचारतात की अगं, हे कपडे तू कोणासाठी काढली? आणि त्यावर अप्पी पटकन म्हणते अर्जुनसाठी. मात्र त्यानंतर तिलाही रात्री घडलेला प्रकार आठवतो आणि तिच्या डोळ्यात नकळत पाणी येते. कदम म्हणत असतात की अप्पे, मला माफ कर, माझ्यामुळे आज तुझ्यावर ही परिस्थिती ओढवली आहे. आणि त्यावर अप्पी म्हणते की सरकार, मी तुम्हाला आधीपासून सांगत होते की तुम्ही स्वतःहून अर्जुनला आणि बाबांना ही गोष्ट सांगा. जर काल सुजय भाऊजींनी आणि पिऊताईने सगळ्यांसमोर तमाशा केला नसता, तर खरंच या गोष्टी एवढ्या टोकाला गेल्या नसत्या. त्यावर सरकार म्हणतात की अप्पे, खरंच माझी चूक झाली, मला माफ कर, पण तू काळजी करू नको, मी अर्जुनला आणि विन्याला समजावून परत या घरात घेऊन येईल. मात्र अप्पी म्हणते की माझा तुमच्यावर विश्वास नाही आणि तुमच्या या बोलण्याला सुद्धा काही अर्थ नाही. आणि त्यावर सरकार म्हणतात की काळजी करू नको, आता मी वाटेल ते करेल, पण तुला आणि अर्जुनला परत एकत्र आणेल. आणि तितक्यात अमोल मोठमोठ्याने रडू लागतो. त्यामुळे अप्पी म्हणते की सरकार, त्याला कळलं तर नसेल ना की त्याचे बाबा आम्हाला सोडून गेलेत? आणि मग ती रडतच अमोलजवळ जाते. तर सरकार पूर्णपणे खचून जातात. दुसरीकडे अर्जुन फ्रेश होऊन येतो. तो
कदमांना विचारत असतो की रात्री शांत झोप लागली ना, आणि त्यावर ते म्हणतात की शांत झोप. तर अर्जुन म्हणतो की खरं आहे, काल जे काही घडलं त्यानंतर झोप लागणंच कठीण आहे. रात्रभर माझ्याही डोक्यात तोच विचार सुरू होता. आणि त्यावेळी कदम त्याला समजावतात की अर्जा, तू डोक्यात जास्त राग घालून घेऊ नको. माझं तर त्या घरात कोणीही नाही, पण तुझी बायको आहे, तुझा लहान मुलगा आहे. आणि त्यावेळी अर्जुन म्हणतो की कदम, माझं ठरलंय, माझ्या अमोलसाठी आपल्या घराचे दरवाजे कायमच उघडे असतील. तर कदम विचारतात आणि अप्पीसाठी? तर अर्जुन रागातच म्हणतो की अप्पीचा आणि माझा आता काही संबंध नाही, मला तिचं तोंड देखील बघायचं नाही. आणि ते ऐकून कदमांना तर वाईट वाटतं. ते अर्जुनला समजवण्याचा प्रयत्न करतात की डोक्यात राग घालून घेऊ नको, ती चुकली आहे, मला मान्य आहे, मात्र चूक तिची नाही आहे. जे काही घडले ते सरकारांमुळे घडलं. त्यावर अर्जुन म्हणतो, पण अप्पीने माझा विश्वासघात केलाय. तिने 4 महिने ही गोष्ट आपल्यापासून लपवून ठेवली. तिचा आपल्यावर विश्वास नव्हता का? आणि त्यावेळी कदम म्हणतात की खरं तर याचं मलाही आश्चर्य वाटते. आपल्या दोघांपैकी एकाला तरी तिने ही गोष्ट सांगायला हवी होती. आणि म्हणूनच मी तिला काल बोललो सुद्धा. पण तू तिच्याबद्दल मनात राग ठेवू नको, कारण तुम्हा दोघांना तान्हं बाळ आहे, त्याचा तरी तुम्ही विचार करा. त्यावर अर्जुन म्हणतो की मी तर विचार करतोय कदम, पण ती विचार करते का? ती कालसुद्धा मला म्हटली की मी इथेच राहणार. त्या घरात तिला का राहायचंय तेच मला कळत नाही. तर दुसरीकडे जेव्हा सुजा घरात येतो तेव्हा पुन्हा त्याचे आणि सरकारांचे वाद सुरू होतात. दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून जात असतात, पण रुक्मिणी त्यांना थांबवते. आणि मग त्यानंतर अप्पी तिथे येत म्हणते की सरकार आपल्याला अर्जुनसोबत आणि बाबांसोबत बोलायला हवं, त्यांना पुन्हा या घरात घेऊन यायला हवं. तर सरकार म्हणतात, हो अप्पे, मी सुद्धा तुझ्यासोबत येतो. मात्र त्यावर स्वप्नील म्हणतो की सरकार, तुम्ही गेल्यामुळे ते दोघेजण अजून चिडतील. मात्र सरकार म्हणतात की नाही स्वप्नील, जे काही घडलं ते माझ्यामुळे, त्यामुळे मला तर जावंच लागेल. मात्र सुजा मध्ये मध्ये म्हणत असतो की मला नाही असं वाटत की ते दोघे आता ऐकतील. सगळ्यात जास्त तर काका चिडला होता. मात्र अप्पी म्हणते की आपल्याला अर्जुनसोबत आणि बाबांसोबत बोलायलाच हवं. आणि मग त्यानंतर सरकार आणि ती शेतावर जाण्यासाठी निघतात. दुसरीकडे अर्जुन कदमांना म्हणत असतो की आपण गावात जाऊन नाश्ता करून येऊ आणि त्याचसोबत सामानसुद्धा घेऊन येऊ. मात्र कदम काही गावात जायला तयार नसतात. त्यामुळे अर्जुन म्हणतो की कदम, जे काही घडलं त्यात तुमची काहीच चूक नव्हती, मग तुम्ही का एवढं वाईट वाटून घेताय? तुम्ही प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नका. आणि त्यांचं ते बोलणं सुरू असतानाच सरकारांची गाडी त्या ठिकाणी येते. अर्जुन रागातच त्यांच्याकडे जाण्यासाठी निघतो, पण कदम त्याला थांबवतात आणि म्हणतात की येऊ दे त्यांना. त्यामुळे अर्जुन शांत बसतो. आणि मग सरकार आणि अप्पी अर्जुन आणि कदमांकडे जाण्यासाठी निघतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अप्पीची बदली उत्तराखंडला झालेली असते. आणि जेव्हा ही गोष्ट अर्जुनला समजते तेव्हा त्याला धक्काच बसतो, कारण तो अमोलला त्याच्यासोबत घेऊन जाण्यासाठी आलेला असतो. मात्र जेव्हा त्याला याबद्दल समजतं तेव्हा तो अमोलला पुन्हा अप्पीकडे सोपवत म्हणतो की आत्ता आपल्या बाळाला तुझी गरज आहे, आणि म्हणूनच मी एक निर्णय घेतलाय. आणि मग तो अप्पीकडून वचन घेतो की तू आपल्या बाळाला त्याच्या बापाबद्दल कधीच काही सांगणार नाही. आणि त्याच्या अशा वचनामुळे अप्पी मात्र पूर्णपणे खचून जाते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.